वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे कोऑपरेशन. 53 हा कोड नंबर आहे आणि सहकार इयत्ता 12वी वाणिज्य आणि कला या दोन्ही शाखांना हा विषय आहे. ही प्रश्नपत्रिका आहे 5 मार्च 2024 रोजी झालेली आणि इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत मॉडेल ॲन्सरसह. 5 मार्च 2024 रोजी सहकार इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका. हे आहे मॉडेल ॲन्सर. कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे गोपनीय असतं. शिक्षकांनी उत्तरपत्रिका कशी चेक करावी त्यासाठी मार्गदर्शन असतं. कोऑपरेशन, मॉडेल ॲन्सर्स आणि स्कीम ऑफ मार्किंग, की उत्तरे कशी बरोबर आहेत आणि गुणदान कसं करायचं त्याचं हे मॉडेल ॲन्सर आहे. त्यानुसार आपण उत्तरं लिहिणार आहोत. चला तर पाहूया. सहकार इयत्ता 12वी. तुम्हाला सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात, डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानांवर करावी. म्हणजे पहिला, दुसरा असा 8 प्रश्न नवीन पानावर घ्यायचे. आता इथे व्हिडिओ लेक्चर केलेला आहे. प्रश्न पहिला जे व्हिडिओ लेक्चर केलं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. प्रश्न दुसरा ते चौथा हे व्हिडिओ लेक्चर पण केलेलं आहे या चॅनलच्या प्लेलिस्टवर. सहकार इयत्ता 12वी या गटामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. आज आपण प्रश्न क्रमांक 5 ते 8 हे प्रश्न सोडवणार आहोत. मॉडेल ॲन्सरमध्ये काय उत्तर दिलं आहे त्यानुसार आपण उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2 सोडवायच्या. 3 पैकी 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. 2. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये. 3. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. 4 गुणांच्यासाठी टिपा लिहायच्यात. इथे मार्गदर्शन दिलेलं आहे किंवा मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले ते पाहू. प्रश्न 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 2, 8 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण. 3 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण. किमान 4 मुद्द्यांचे स्पष्टीकरण. 4 गुण आहेत म्हणजे 4 मुद्दे तरी आले पाहिजेत. प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे. प्रश्न पहिला, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. आता कोणकोणत्या मुद्द्यांचं उत्तर आलं पाहिजे पाहूया. भाग भांडवल उभारणी, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठ विस्तार, गुणात्मक विकासाकडे दुर्लक्ष, व्यवस्थापनाचा दुय्यम दर्जा, संघटनात्मक प्रयत्न, ग्राहकांचे समाधान, वाढता राजकीय सहभाग, कर्ज वसुली. यातल्या 4 मुद्द्यांचं तरी स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. पण आता आपण इथे सर्वच मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहोत. 2. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये. सहकार क्षेत्राचे नेतृत्व, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन, सहकारी संस्थांना आर्थिक मदत, कर्ज वसुलीला चालना, सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण. यापैकी 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं. 3. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. स्थापना, उद्देश, सहकार शिक्षण व प्रशिक्षण संरचनेतील स्थान, प्रशिक्षण कार्यक्रम, विविध कोर्स. आपण सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया सविस्तर. प्रश्न पहिला आहे, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. उत्तर, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला भारतात वेग मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. भाग भांडवल उभारणी. सहकारी संस्थांचे सभासद मोठ्या प्रमाणात संस्थेला भांडवल पुरवठा करू शकत नाहीत. गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भाग भांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 2. वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेमध्ये परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असल्याने एकूण उत्पादनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्त असते. वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक आव्हान आहे. क्रमांक 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा.
सहकारी संस्थांची उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाची स्पर्धा करू शकत नाहीत. सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकवून ठेवणे सुद्धा कठीण होत चालले आहे. 4. कमी होत असलेले शासकीय अनुदान. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये कपात करण्यात आली, तर काही सवलती व अनुदाने बंद करण्यात आली आहेत. प्रश्न क्रमांक 2. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी क्षेत्राचे नेतृत्व. राज्यातील सहकारी क्षेत्राच्या चळवळीचे नेतृत्व करणे. 2. सहकारी संस्थांना मार्गदर्शन. सहकारी संस्थांच्या संचालकांसमोर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करणे. क्रमांक 3. सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीस सहाय्य करण्यासाठी भागांची खरेदी करणे आणि आर्थिक अनुदान देणे. वित्तीय संस्था व बँकांकडून त्यांना कर्ज प्राप्त व्हावे यासाठी सहाय्य करणे. 4. शिक्षण व प्रशिक्षण. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेणे. 5. कर्ज वसुली. थकीत कर्जे वसूल करण्यासाठी कर्जवसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. 3रा प्रश्न आहे टिपा. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. उत्तर. 1. राष्ट्रीय सहकारी संघ हा भारतातील सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या शिखरस्थानी आहे. 2. संघाच्या निर्देशनासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथे कार्यरत आहे. 3. 1947 साली पुण्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. 1962 साली त्याचे नामकरण नॅशनल कोऑपरेटिव्ह कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट NCCRI असे करण्यात आले. 4. 1967 साली मुंबई येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फॉर कन्झ्युमर्स बिझनेस आणि NCCRI यांचे विलिनीकरण करण्यात येऊन वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेची स्थापना करण्यात आली. 5. या संस्थेत सहकार विषयक शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन विषयक विविध उपक्रम राबवले जातात. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 8 गुण, म्हणजे एका कारणाला 4 गुण आहेत. 1. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. 2. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. 3. सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. 4. राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. आपण कारणं लिहूया. मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले पाहूया. प्रश्न 6. कारणे लिहा. कोणतेही 2, 8 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 गुण. किमान 4 मुद्द्यांचे स्पष्टीकरण आवश्यक. प्रत्येक अचूक मुद्द्याला 1 गुण. पहिला प्रश्न आहे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजेत. 1. सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. 2. सभासदास प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. 3. सभासद हे संख्येने जास्त असतात. ते संपूर्ण कार्यक्षेत्रात विखुरलेले असतात. 4. सर्वच सभासद व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकत नाहीत. 5. दैनंदिन व्यवस्थापनासाठी सभासद प्रतिनिधी निवडतात. दुसरं कारणे लिहा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. त्यामध्ये खालील मुद्दे आले पाहिजेत. 1. सहकार आयुक्त व निबंधक सर्वोच्च अधिकारी. 2. राज्य शासनाकडून नियुक्ती. 3. सहकारी चळवळीवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचा निबंधकाला अधिकार. 4. सहकारी संस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी. 5. गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी. 6. सहकार कायदा व नियमांचे उल्लंघन. 7. सहकार तत्वाचे पालन न करणे. 8. सहकारी संस्था डबघाईला आल्यास. आणि 9. गैरव्यवहार किंवा पैशाचा अपहार केल्यास. क्रमांक 3चं कारणे लिहा. सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. त्याच्यामध्ये पुढील मुद्दे आले पाहिजेत. 1. सहकार कायद्यानुसार राखीव निधी उभारणे बंधनकारक. 2. पत व प्रतिष्ठा सुधारण्यासाठी. 3. आर्थिक स्थैर्यासाठी. 4. विकास व विस्तारासाठी. 5. कर्ज परतफेडीसाठी. आणि 4थं आहे कारणे लिहा. राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. त्याच्यामध्ये मुद्दे. 1. सदोष कर्ज वाटप.
2 अकार्यक्षम व्यवस्थापन, 3 राजकीय हस्तक्षेप, 4 अयोग्य गुंतवणूक, 5 नियोजनाचा अभाव आणि 6 अनुत्पादक कार्यासाठी कर्ज पुरवठा. या मुद्द्यांना अनुसरून आपण सविस्तर उत्तर लिहूया. क्रमांक 1, सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. उत्तर: सभासद आपले प्रतिनिधी निवडतात त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो. 2. सहकारी संस्थांचे भागधारक नियमित सभासदांना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. 3. मात्र सभासदांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक सभासदाने दैनंदिन कारभारात सहभागी होणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. 4. प्रातिनिधिक लोकशाहीत मतदार हे लोकप्रतिनिधींची निवड करतात आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्याकडे प्रदान करतात. 5. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सभासद व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाकडे सोपवतात. कारणे लिहा. क्रमांक 2, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. उत्तर: सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. निबंधक हा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी असतो. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकारी असावा या उद्देशानेच निबंधकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. 2. 1968 साली सहकार आयुक्ताचे पदनाम सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था असे करण्यात आले. 3. सहकार खात्याचा तो राज्यस्तरीय अधिकारी असतो. 4. राज्यस्तरीय शिखर संस्था व संघीय संस्थांच्या नोंदणीविषयीचे अधिकार त्यास देण्यात आले आहेत. 5. संबंधित संस्था नोंदणी अर्ज आयुक्ताकडे दाखल करतात. अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून सहकारी संस्थांना मान्यता देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार त्यास आहे. मान्यताप्राप्त संस्थांची नोंदणी करणे आणि त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे आणि नोंदणी रद्द करणे हे अधिकारही सहकार आयुक्तास आहेत. कारणे लिहा. क्रमांक 3, सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे बंधनकारक आहे. उत्तर: सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे बंधनकारक आहे त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे सक्तीचे आहे. 2. सहकारी संस्थांनी आपल्या निव्वळ नफ्यातील 25% रक्कम राखीव निधीत भरणे आवश्यक आहे. 3. राखीव निधी ही सहकारी संस्थांची संरक्षक भिंत असल्याने ती उभारणे आवश्यक आहे. 4. सहकारी पतपुरवठा संस्था विशेष बुडीत कर्ज निधी उभारतात तर सहकारी विपणन संस्था किंमत चढ उतार निधी उभारतात. कारणे लिहा. 4. राज्य सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. उत्तर: राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही एक गंभीर समस्या आहे त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. कर्ज वाटपासंबंधीचे निर्णय संचालक मंडळ घेत असते. त्यातील वजनदार संचालक हे त्यांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व मोठी भांडवली गरज असणाऱ्या उपक्रमांकडे निधीचा ओघ वळवतात. 2. या मोठ्या संस्था राजकीय दबाव आणून कर्ज वसुलीत अडथळे आणतात आणि त्यामुळे राज्य सहकारी बँकेचे खेळते भांडवल उत्तरोत्तर कमी होत जाते. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळच्या वेळी परतफेड करीत नाहीत. वाढत्या थकबाकीमुळे खेळत्या भांडवलाचा ओघ आटतो. त्यातून आर्थिक अडचणी उद्भवतात. 4. वाढत्या थकबाकीमुळे संचित तोटा उत्तरोत्तर वाढत जातो आणि राज्य सहकारी बँकेची प्रतिष्ठा कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 10 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र. 2. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 3. हिशेब तपासणीसाचे फायदे कोणते. आपण सविस्तर उत्तर लेखन लिहिण्यासाठी मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितले पाहू. प्रश्न 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 10 गुण. उपप्रश्न 1 व 2 साठी नमुना दिलाय. पत्राचा आराखडा असेल तर 1.5 गुण. पत्राचा आशय किंवा मजकुराला 3.5 गुण. फक्त आराखडा लिहिल्यास 0 गुण द्यावे. म्हणजे संपूर्ण लिहायचा आहे पत्राचा आराखडा आणि मजकूर पण लिहायचा आहे. 1. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र जे पाठ्यपुस्तकात जसं दिले तसं लिहायचं.
2. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र पाठ्यपुस्तकाप्रमाणे लिहायचे. आणि उपप्रश्न 3साठी उत्तरात किमान 5 मुद्दे अपेक्षित आहे. प्रत्येक मुद्द्यास 1 गुण स्पष्टीकरण पण त्याचं आवश्यक आहे. या मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरलेखन करूया. 3. हिशेब तपासणीचे फायदे. 1. वास्तव व आर्थिक स्थिती समजते. 2. अचूक व अद्ययावत हिशेब. 3. चुका व गैरव्यवहारांना आळा. 4. हिशेबातील चुकांबाबत उपाययोजना. 5. भाग भांडवल विक्रीस मदत. 6. सभासदांचे हित. 7. कर्ज मिळणे सुलभ. 8. हिशेब पुस्तकांबाबत सल्ला. यापैकी 5 मुद्दे तरी आले पाहिजेत, पण आपण सर्वच मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया. प्रश्न पहिला. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र तयार करायचे. उत्तर इथे लिहायचं आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना, मुक्काम पोस्ट रेडरेप बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा, पिनकोड. दूरध्वनी क्रमांक लिहायचा. ईमेल लिहायचा. जावक क्रमांक लिहायचा. दिनांक. प्रति श्री प्रकाश गोविंदराव शिंदे, 302 रामबाग सोसायटी, मुक्काम पोस्ट भवानीनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. विषय सभासदत्व भाग मंजुरी बाबत. विषय सभासदत्व व भाग मंजुरीबाबत. संदर्भ सभासदत्वासाठीचा आपला अर्ज क्रमांक लिहायचा आहे. महोदय, साखर कारखान्याच्या सभासदत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळवण्यात येते की दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपला अर्ज मंजूर करण्यात आला असून आपणास दिनांक 30 एप्रिल 2021 पासून कारखान्याचे सभासदत्व देण्यात आले आहे. साखर कारखान्याच्या भागांसाठी आपणाकडून येणे बाकी रक्कम 3,000 रुपये फक्त हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या मुदतीत कारखान्याच्या कार्यालयात भरावी. त्यानंतर आपणास भाग दाखला मिळू शकेल. कळावे आपला विश्वासू दत्तात्रय एल शिंदे, सचिव, व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार. 5 गुणांच्यासाठी असं पत्रलेखन करायचं. दुसरंही पत्रलेखनच आहे. विषय आहे सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. PK अण्णा पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित, महात्मा गांधी मार्ग, साक्री, जिल्हा नंदुरबार, पिनकोड. दूरध्वनी क्रमांक लिहायचा. जावक क्रमांक पत्राचा लिहायचा. दिनांक. प्रति माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शहादा, नंदुरबार. विषय संस्थेच्या पोटनियमावलीतील दुरुस्तीबाबत. माननीय महोदय, वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळवू इच्छितो की दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी संस्थेच्या पोटनियमावलीतील भांडवल कलमामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सभेने संस्थेचे भाग भांडवल ₹10च्या दर्शनी मूल्याच्या 10,000 भागात विभागले राहील ऐवजी भाग भांडवल ₹100च्या दर्शनी मूल्याच्या 10,000 भागात विभागलेले राहील असा दुरुस्ती ठराव विशेष सर्वसाधारण सभेने संमत केला आहे. या पत्रासोबत दुरुस्त पोटनियमाच्या 4 प्रती पाठवत आहोत. तरी पोटनियमातील दुरुस्तीला मान्यता मिळावी ही विनंती. सोबत पोटनियमातील दुरुस्तीचा ठराव व नोंदणीसाठी भरलेल्या शुल्काचे चलन जोडले आहे. कळावे आपला विश्वासू एकनाथ रामचंद्र चौधरी. सोबत दुरुस्ती पोटनियमाच्या 4 प्रती, ठरावाची प्रत आणि चलन पावती. जोडलेल्या कागदपत्रांचा उल्लेख. तिसरा प्रश्न आहे हिशेब तपासणीचे फायदे. उत्तर. 1. सहकारी संस्थेने लिहिलेले हिशेब अचूक आहेत किंवा नाहीत हे हिशेब तपासणीद्वारा स्पष्ट होते. त्यामुळे सभासदांना संस्थेच्या वास्तव आर्थिक स्थितीची माहिती प्राप्त होते. 2. हिशेबातील चुका उघडकीस येतात आणि त्या दुरुस्त केल्या जातात. 3. संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतात. संचालक मंडळ किंवा निबंधक त्यांना रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजू शकतो. क्रमांक 4. अंकेक्षणामुळे सहकारी संस्थेतील कर्मचारी नैतिक दडपणाखाली राहतात. हे दडपण त्यांना अवैध कृत्य करण्यापासून परावृत्त करते. 5. सुस्थितीत असलेल्या संस्थांना अवर्ग मिळाल्यास उपक्रम विस्तारीकरणासाठी लागणारे भांडवल उभारण्याकरिता त्यांना विक्रीय संस्थांकडून कर्ज सहजरित्या उपलब्ध होते. अशा प्रकारे अंकेक्षणाद्वारे सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण प्रस्थापित होत असते. प्रश्न क्रमांक 8 शेवटचा प्रश्न. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा किंवा सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय, सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. 8 गुण आहेत. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे
आपण दोन्ही पण इथे सोडवूया. मॉडेल ॲन्सरमध्ये काय उत्तर दिले ते पाहू. प्रश्न 8वा, व्यवस्थापन समितीची कार्ये. किमान 8 मुद्दे आवश्यक, कारण त्याला 8 गुण आहेत म्हणून. प्रत्येकी एका मुद्द्यास 1 गुण. प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण आवश्यक. 1. धोरणांची अंमलबजावणी. 2. सभासदत्वास मान्यता. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 4. भागभांडवलात वाढ. 5. निधीमध्ये वाढ. 6. सेवकांच्या तक्रारींचे निवारण. 7. सभासदांच्या तक्रारींचे निवारण. 8. सभासदांचे हितसंरक्षण. 9. निवडणुकांचे आयोजन. 10. सर्वसाधारण सभांचे आयोजन. किंवा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे काय लिहायचं आहे ते सांगितलेलं आहे. सभा म्हणजे काय? सहकारी संस्थांच्या सभांचे विविध प्रकार. सभेची व्याख्या किंवा अर्थ लिहिला 2 गुण. सभासदांच्या सभांचे प्रकार 4 गुण. संचालक मंडळाच्या सभांचे प्रकार 2 गुण. प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण आवश्यक. सभेची व्याख्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. सभासदांच्या सभा. पहिली साधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा. ब. अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा. क. अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा. ड. अंतिम सर्वसाधारण सभा, शेवटची सभा. संचालक मंडळाच्या किंवा व्यवस्थापन समितीच्या सभा. अ. व्यवस्थापन समितीची पहिली सभा. ब. व्यवस्थापन समितीच्या सभा. क. उपसमितीच्या सभा. यानुसार आपण उत्तरलेखन करूया. व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे लिहा. उत्तर. व्यवस्थापन समितीची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. धोरणांची कार्यवाही. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे संचालन आणि अन्य महत्त्वपूर्ण बाबींविषयी धोरणात्मक निर्णयाची कार्यवाही व्यवस्थापन समिती करते. 2. सभासद स्वीकृती. व्यवस्थापन समिती सभासदत्व अर्जाचा विचार करते आणि संबंधित व्यक्तीस सभासदत्वाविषयक निर्णय कळवते. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक. संस्थेची कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक व्यवस्थापन समिती करते. क्रमांक 4. सेवकांच्या तक्रारींचे निवारण. संस्थेचे कामकाज कार्यक्षमरित्या होण्यासाठी सेवकांच्या तक्रारींचे निवारण करते. 5. सभासदांच्या तक्रारींचे निवारण. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मांडलेल्या तक्रारींचे अग्रक्रमाने निवारण करते. 6. सभासदांचे हितसंरक्षण. सभासदांना उत्तम सेवा देणे, उत्पादित वस्तू रास्त दराने उपलब्ध करून देणे, त्यांच्या ठेवींची सुरक्षित गुंतवणूक करणे, योग्य लाभांश देणे इत्यादी मार्गांनी व्यवस्थापन समिती त्यांचे हितसंरक्षण करते. 7. निवडणुकांचे आयोजन. व्यवस्थापन समितीची मुदत पूर्ण होण्याआधी नवीन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी निवडणुकांचे आयोजन करते. 8. सर्वसाधारण सभांचे आयोजन. वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभांची सूचना व कार्यक्रम पत्रिका, विविध प्रकारचे अहवाल पाठवणे आणि सभांचे आयोजन करणे हे व्यवस्थापन समितीचे कार्य असते. दुसरा प्रश्न आहे, सभा म्हणजे काय? सभासदांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर. सभा. सहकारी संस्थेच्या संदर्भात सभा म्हणजे सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात, त्यास सभा असे म्हणतात. सहकारी संस्थांच्या सभांचे सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा असे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे. सभासदांच्या सर्वसामान्य सभा. सहकारी संस्थांविषयक कायद्यातील कलम 59 ते 63 आणि 75 व 76 यामध्ये सभासदांच्या पुढील सर्वसामान्य सभांची तरतूद आहे. 1. पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा. संस्थेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत प्रवर्तकाद्वारे संस्थेच्या सभासदांची जी सभा आयोजित केली जाते त्यास पहिली किंवा नियामक सर्वसाधारण सभा म्हणतात. 2. वार्षिक सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यांच्या आत या सभेचे आयोजन करण्यात येते. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन करणे आणि भविष्यकालीन बाबींसंबंधीचे धोरणात्मक निर्णय घेणे हा या सभेचा उद्देश असतो. 3. विशेष सर्वसाधारण सभा.
2 वार्षिक सभांच्या दरम्यानच्या काळात तातडीच्या व महत्त्वाच्या बाबींची चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी संस्थेचा अध्यक्ष स्वतः किंवा संस्थेच्या सभासदांच्या मागणीवरून विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करतो. 4. अंतिम सर्वसाधारण सभा. अर्थक्षम नसलेल्या, सतत तोट्यात चालणाऱ्या आणि गैरव्यवस्थापन असलेल्या संस्थांच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी आणि शिल्लक असलेल्या रकमेचा विनियोग करण्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभा. सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा व विचार विनिमय करणे आवश्यक असते. त्यासाठी समिती सदस्यांना आपल्या सभा घेणे आवश्यक ठरते. समितीच्या सर्व सदस्यांना या सभेला हजर राहणे आवश्यक असते. व्यवस्थापन समितीच्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1. व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची पहिली सभा. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होते. तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. कलम 73 नुसार तात्पुरत्या समितीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेस असतात ते सर्व नंतरच्या सभेत नसतात, कारण त्यांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. निवडलेल्या समितीस जे अधिकार व कामे असतात तेच हंगामी कार्यकारी समितीलाही असतात. सहकारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर होणारी सभा असल्याने या सभेत सहकारी संस्थेचे रीतसर कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने खालील विषयावर कामकाज चालते. 2. व्यवस्थापन समितीच्या सभा. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसांच्या पूर्वसूचनेने पाठवणे आवश्यक असते. या सभातून संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवसायासंबंधीचे कामकाज चालवले जाते. क्रमांक 3. उपसमित्यांच्या सभा. सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या किंवा कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जाते. उपसमितीत किमान 3 सभासद असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयावरील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात येतात. उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे लागते. उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयांना कार्यकारी समितीची मान्यता असणे आवश्यक असते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण सहकार इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका मॉडेल ॲन्सरनुसार सोडवलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.